निवडणूक अधिकाऱ्यानं थेट एबी फॉर्म लपवल्याचा आरोप होतोय। छत्रपती संभाजीनगरमधील हा प्रकारे झोन क्रमांक 1 मधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेहून खरंतर 1चे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। पठाण यांनी संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचे खरंतर जालन्यातच प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धरलं। व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना पाहायला मिळतात। त्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांनी टेबलाच्या खाली ठेवला तो फॉर्म, आणि जेव्हा आम्ही विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की हा फॉर्म तुमचा नाही आहे। आम्ही खूप विनवण्या केला त्यांना जोडण्यासाठी, त्यांनी जोडला नाही। त्याच प्रकारे त्यांनी माझ्यावर, मी आहे अनुसूचित जाती महिलाची उमेदवार असल्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अन्याय केला। मला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती आहे। ईबी फॉर्म पक्षाने दिला आहे, आम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे। आम्ही वेळेच्या आत आलेलो आहे। त्यांनी पण ते मान्य केलं, आणि ते मान्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता खूप गर्दी आहे, मी हा फॉर्म 100% जोडतो। आणि त्यांनी त्यांच्या डायरीवर लिहून घेऊन तो फॉर्म तिथं जोडतो म्हणून सांगितलं। परंतु आम्हाला वाटलं ही निवडणूक प्रक्रिया आहे ती विसरून जातील, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3, 4, 5, 6 असे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मी आणि माझी पत्नी त्याच ठिकाणी त्यांना विनवण्या करत होतो की सर तो फॉर्म लावला का। त्यांनी शेवटी सांगितलं तो फॉर्म लावला, तो फॉर्म तुमचा डन झालेला आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवांत जा। त्याच्यानंतर काल आम्ही छाननीसाठी गेलो असता त्यांनी आमचा भाजपतर्फे दिलेला उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला अपक्ष म्हणून घोषित केलं। आज आम्ही भागवत कराड साहेब, संजय केनेकर साहेब, अतुल सावे साहेब यांना भेटून हा प्रकार त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत। अहिल्यानगरमध्ये बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय। निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी पाहायला मिळते। उमेदवारांच्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आरोप होतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा आरोप केलाय। बी फॉर्मवर अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी अनिवार्य असल्याचा दावा देखील आता पाहायला मिळतो। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 6 मध्ये असलेल्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे एबी फॉर्म जोडलेला आहे त्या एबी फॉर्म मध्ये ही डिजिटल सिग्नेचर असलेली आहे। त्यामुळे आम्ही संबंधित अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी 4, 5, 6 यांना भेटून या ठिकाणी विचारणा केली, आणि त्यांनी आम्हाला जर हे कामकाज खूप स्वच्छ आणि पारदर्शक चालू आहे, आम्हाला ते एबी फॉर्म दाखवावा अशी आम्ही मागणी केली। परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक फॉर्म तपासलेला आहे, तिन्ही प्रभागा मिळून आमच्याकडे 140 अर्ज दाखल झालेले आहेत, सबमिट झालेले आहेत, आणि त्यामुळं आम्ही ते दाखवू शकणार नाही। त्याच्यामुळे आज आम्ही हे लेखी रिसीव्ह केलेली आहे। जर आम्हाला या ठिकाणी, कारण निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने होतच नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।